नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मंजिरी शशिकांत गायकवाड आपणा सर्वांचं स्वागत करते नवनीत प्रबोधिनी या युट्यूब चॅनलवरती. बघा, आपण भूगोलची सिरीज चालू केलेली आहे. आपण महाराष्ट्राचा भूगोल पाहतोय. याआधी आपण पाहिलं, आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये आपण नदी प्रणाली पाहणार आहोत. ठीक आहे. तर बघा, आपण पोलीस भरतीचा अभ्यासक्रम घेणार आहोत सर्व त्याच्यातला आपण काय करतोय आता, महाराष्ट्राचा भूगोल चालू केलाय. त्यातल्या महाराष्ट्राच्या भूगोलमधले आपले 2 पार्ट ऑलरेडी झालेले आहेत. हा तिसरा पार्ट म्हणजे नदी प्रणाली. म्हणजे पोलीस भरतीचा अभ्यास करत असताना ज्यावेळेस आपण पोलीस भरतीचे पेपर बघतो, जे काही पेपर सॉल्व्ह करतो, त्यावेळेस आपल्याला दिसतं की बऱ्याचशा आपल्याला नदी प्रणालीवरती प्रश्न आलेले असतात. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रातील काही प्रमुख प्रमुख नद्यांचा अभ्यास करणे हे सुद्धा गरजेचे आहे. तर चला मग बघूयात महाराष्ट्रातील काही प्रमुख नद्या. बघा आता एक एक करून आपण नद्या बघणार आहोत. बघा, गोदावरी खोरे हे राज्यातील सर्वात मोठे नदी खोरे. ठीक आहे. बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे? तर महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? तर ते गोदावरी नदी खोरे आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्र पठारावर गोदावरी, कृष्णा, तापी, भीमा, वर्धा, वैनगंगा इत्यादी नद्यांची खोरी आढळतात. बघा, आपण ज्यावेळी सह्याद्री पर्वताचा किंवा महाराष्ट्र पठाराचा अभ्यास केला होता, बघा दख्खनच्या पठाराचा अभ्यास केला होता, त्यावेळी आपण दख्खनच्या पठारावरती पाहिलं होतं की पठारावरील काही नद्या पाहिल्या होत्या. ठीक आहे. महाराष्ट्र पठारावरील आपण सर्वात मोठी नदी पाहिली होती की महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठी नदी कोणती? तर सेम गोदावरी ही महाराष्ट्र राज्यातील आणि महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठी नदी कोणती? तर गोदावरी आहे. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्र पठारावरती म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये दख्खनच्या पठारावरती गोदावरी, कृष्णा, तापी, भीमा, वर्धा, वैनगंगा इत्यादी नद्यांची खोरी आढळतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील काही प्रमुख नद्या बघायच्या आहेत की ज्यांच्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं नदी खोरं तर आपण पाहिलं गोदावरी, पण गोदावरीच्या नंतर कोणतं नदी खोरं सर्वात मोठे किंवा कोणतं सर्वात छोटे हे आपल्याला बघायचंय. ठीक आहे. आता बघा, महाराष्ट्रातील प्रमुख नद्या. ठीक आहे. गोदावरी 668 किलोमीटर, महाराष्ट्रातील सर्वात मोठी. त्यानंतर भीमा 451 किलोमीटर. त्यानंतर कृष्णा 282 किलोमीटर, तापी 208 किलोमीटर आणि नर्मदा 54 किलोमीटर. नर्मदा नदीचं सर्वात कमी खोरं आढळतं महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. आता बघा, हे लक्षात कसं ठेवायचं की महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्या, बघा मी पुन्हा पुन्हा प्रमुख हा शब्द उल्लेख करते की महाराष्ट्रातील प्रमुख नद्या हे लक्षात कसं ठेवायचं? बघा, त्याची एक ट्रिक आहे. गो भी क ता न एक 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 आपण काय घेतले? फक्त पुढचं घेतले. गो भी क ता न. महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांचा उतरता क्रम किंवा त्यांच्या नद्यांच्या खोऱ्यांनुसार, महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांच्या खोऱ्यांनुसार नद्यांचा उतरता क्रम. त्याची ट्रिक काय? तर गो भी क ता न. गो वरून गोदावरी, भी वरून भीमा, कृ वरून क वरून कृष्णा, ता वरून तापी आणि न वरून नर्मदा. ठीक आहे. महाराष्ट्रातील प्रमुख नद्या बघा, ट्रिक पुन्हा एकदा सांगते. गो भी क ता न. गो भी क तान. ठीक आहे. असं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर एक लक्ष द्या. बघा, इथे दिसतात आपल्याला गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी आणि नर्मदा. यातील या ज्या गोभिक आहे ना, गोभिक म्हणजे कोणत्या? तर गोदावरी, भीमा आणि कृष्णा. या तर कोणत्या आहेत? पूर्ववाहिनी नद्या आहेत. या पूर्ववाहिनी नद्या आहेत. बघा, आपण ज्यावेळेस सह्याद्री पर्वताचा अभ्यास करत होतो त्यावेळेस आपण बघितलं होतं की महाराष्ट्रातला प्रमुख जलविभाजक हा कोणता आहे? तर सह्याद्री पर्वत आहे. आणि सह्याद्री पर्वतामुळे महाराष्ट्रातील पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या अशा 2 भागामध्ये काय झालेले? नद्यांचं विभाजन झालेलं आहे. म्हणूनच त्याला महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक असं म्हटलं होतं. ठीक आहे. हे आपण पाहिलं होतं. बघा, मग त्यातलंच पूर्ववाहिनी नद्यामध्ये कोणत्या कोणत्या नद्या? तर गोदावरी, भीमा, कृष्णा म्हणजे पहिले जे गो भी क हे काय झालं? तर सर्व पूर्ववाहिनी नद्या. आणि शेवटचं हे तान ह्या कोणत्या आहेत? तर पश्चिम वाहिनी नद्या आहेत. ह्या कोणत्या आहेत? तर पश्चिम वाहिनी नद्या. ठीक आहे. कळतंय? बघा, महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांची ट्रिक काय? तर गो भी क तान. गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी आणि नर्मदा. त्यातल्या पहिल्या 3 गो भी क ह्या कोणत्या आहेत? तर पूर्ववाहिनी नद्या आहेत. आणि तापी आणि नर्मदा, तापी आणि नर्मदा ह्या कोणत्या आहेत? तर पश्चिम वाहिनी नद्या आहेत. आता बघा,
तापीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? 208 किलोमीटर. नर्मदाची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? 54 किलोमीटर. बघा, म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठी, प्रश्न नीट ऐका हा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती येते? तर ती येते तापी. बघा पुन्हा एकदा ऐका, महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी असं विचारलं तर कोणती येणार आहे? तापी. ठीक आहे. आणि भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी भारतातील तर कोणती? नर्मदा. बघा, महाराष्ट्रातील विचारलं तर काय करणार आहे आपण? तापी करणार आहोत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर भारतातील विचारलं तर काय येणार त्याचा आन्सर? नर्मदा येणार आहे. ठीक आहे. नर्मदा ही भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे, परंतु नर्मदेचं महाराष्ट्रामध्ये थोडंसं क्षेत्र आहे आणि आपण जर नर्मदा आणि तापीचं जर पाहिलं तर नर्मदापेक्षा तापीचं सर्वात मोठं क्षेत्र काय आढळतं? आपल्या महाराष्ट्रात आढळतं. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर तापी. आणि भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर ती नर्मदा. कळलं? नद्यांची ट्रिक गो भी क ताण. पहिल्या गो भी क पूर्व वाहिनी नद्या, तापी आणि नर्मदा या पश्चिम वाहिनी नद्या. कळतंय? ठीक आहे. या त्यांची लांबी सुद्धा लक्षात ठेवण्यासारखी. गोदावरीची लांबी सुद्धा लक्षात ठेवायची 668 किलोमीटर आणि नर्मदेची सर्वात कमी किती आहे? तर 54 किलोमीटर. कळतंय? हे एक बेसिक पाहिलं आपण की नद्या कशा आहेत, कोणत्या आहेत किंवा काय. ठीक आहे. आता पुढे बघू काय. आता बघा, प्रत्येक नद्यांचं, गोदावरी नदीने महाराष्ट्राच्या 49% खोरे व्यापले आहे आणि भारताच्या 10%. ठीक आहे. आपण आताच पाहिलं की गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. ठीक आहे. मग त्याच गोदावरीने महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र व्यापले किंवा एकूण नद्यांच्या किती क्षेत्र व्यापले आहे? तर तिने 49% क्षेत्र व्यापलेले. कोणत्या? तर गोदावरी नदीने. ठीक आहे. आणि भारताच्या किती? तर 10%. ठीक आहे. बघा, गोदावरी नदीने महाराष्ट्राच्या 49% खोरे व्यापले आणि भारताच्या 10% खोरे व्यापले. ठीक आहे. कळतंय? त्यानंतर बघा, भीमा व कृष्णा यांनी 22% खोरे व्यापले. भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांनी मिळून केलेले. हा, भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांनी मिळून 22% खोरे व्यापलेले. ठीक आहे. त्यानंतर तापी नदीने महाराष्ट्राच्या 16% खोरे व्यापले. ठीक आहे. तापी महाराष्ट्राची पश्चिम वाहिनी नदी, त्या पश्चिम वाहिनी नदीने महाराष्ट्राचे फक्त 16% क्षेत्र व्यापलेले. आणि नर्मदा नदीने महाराष्ट्राच्या 0.5. ठीक आहे. आपण मागाशीच पाहिलं, नर्मदा नदीची सर्वात कमी लांबी किती? 54 किलोमीटर. ती महाराष्ट्रामध्ये थोडंसं क्षेत्र व्यापलं तिने. 54 किलोमीटर म्हणजे महाराष्ट्र एकूण किती टक्के? तर 0.5% आहे तिचं खोरं. ठीक आहे, नर्मदा नदीने. त्यानंतर कोकणातील नद्यांनी, आता बघा, नर्मदा आणि तापी वगळता आपण ज्यावेळेस कोकण किनारपट्टी बघत होतो त्यावेळेस आपण कोकणातल्या नद्या पाहिल्या होत्या. ठीक आहे. उत्तर कोकण, मध्य कोकण, दक्षिण कोकण अशा काय केलं? तर आपण नद्यांचं विभाजन केलं होतं. तर त्या कोकणातील सर्व नद्यांनी महाराष्ट्रातील किती टक्के व्यापले? तर 10% भाग व्यापलाय. फक्त कोकणातील नद्यांनी महाराष्ट्राचा 10% भाग व्यापलाय. ठीक आहे. त्यानंतर पठारावरील नद्यांनी जवळपास महाराष्ट्राचा 75% भूभाग व्यापलाय. बघा, पठारावरील नद्यांनी महाराष्ट्राचा जवळपास 75% भूभाग व्यापलाय. आता पठारावरील नद्या कोणत्या कोणत्या? तर बघा, पठारावरील नद्या म्हणजे आपल्या ह्या गोदावरी, भीमा तर आहेच आहे. गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी, नर्मदा ह्या तर आहेच आहेत. पण बघा, सेम वर्धा वैनगंगा हे सुद्धा खोरं येतं. आपण आताच पाहिलं, गोदावरी, कृष्णा, तापी, भीमा, वर्धा वैनगंगा हे सगळे काय येतात? तर पठारावरील. ह्यांच्या आणि अजून उपनद्या सुद्धा आहेत, त्या सुद्धा काय येतात? तर पठारावरील नद्या. ह्या सर्व नद्यांनी मिळून, पठारावरील सर्व नद्यांनी मिळून महाराष्ट्राचा 75% भाग व्यापलाय. ठीक आहे. कळतंय? आता पुढे बघूयात. आता बघू, एक एक करत नदी बघायची. आता सर्वप्रथम कोणती नदी बघायची आपल्याला? गोदावरी नदी. ठीक आहे. आपण महाराष्ट्रातल्या काही प्रमुखच नद्या बघणार आहोत. ठीक आहे. त्यातल्या आज बघायची आपल्याला गोदावरी नदी, जी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. ज्या नदीने महाराष्ट्रातील सर्वात मोठं नदी खोरं व्यापलंय ती नदी कोणती आहे? तर आपली गोदावरी नदी. कळतंय? आता बघा, द्वीपकल्पावरील किंवा पठारावरील सर्वात मोठी आणि सर्वात लांब नदी म्हणून गोदावरीला ओळखतात. ठीक आहे. आताच आपण पाहिलं, द्वीपकल्प किंवा पठारावरील सर्वात मोठी किंवा सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ती आपली गोदावरी नदी आहे. कळतंय? त्यानंतर गोदावरीला दक्षिण भारताची गंगा किंवा तीर्थक्षेत्र किंवा वृद्ध गंगा असेही म्हणतात. खूप महत्वाचा पॉइंट आहे हा. ठीक आहे. खूप महत्वाचा, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा, की गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात.
गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात, किंवा तीर्थक्षेत्र सुद्धा म्हणतात, किंवा तिला वृद्ध गंगा असेही म्हणतात. ठीक आहे, खूप महत्वाचा पॉइंट आहे हा, त्यामुळे लक्षात ठेवायचा. त्यानंतर आता गोदावरी बघतोय आपण. ठीक आहे, मग गोदावरी नदीचा उगम कुठे होतो रे? ती उगम होऊन ती कुठे कोणत्या दिशेला जातीये, किंवा कोणत्या राज्यातून जातीये ती? ठीक आहे, पूर्ववाहिनी नदी आहे, कोणत्या राज्यातून जातीये, कोणत्या समुद्राला जाऊन मिळते हे पण बघायचं आपल्याला. ठीक आहे, आता बघा उगम. ठीक आहे, गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? तर महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतातील नाशिक जिल्ह्यामध्ये, त्र्यंबकेश्वर मध्ये, ब्रह्मगिरी टेकड्यांवरती. ठीक आहे, बघा महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतामधील, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मधील, ब्रह्मगिरी टेकड्यांवरती कोणत्या नदीचा उगम होतोय? तर आपल्या गोदावरी नदीचा उगम होतोय. ठीक आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो परीक्षेला की गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? तर गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर, नाशिक, ब्रह्मगिरी टेकडीवरती होतो. ठीक आहे, त्यानंतर बघा संगम. आता सांगितल्याप्रमाणे की ती कुठून कुठे वाहते आणि तिचं संगम म्हणजे काय, तर ती कोणत्या समुद्राला जाऊन मिळते. आता बघा ती पूर्ववाहिनी आहे, त्याच्यामुळे ती अरबी समुद्राला मिळणार आहे का? तर नाही मिळणार. अरबी समुद्राला सगळ्या पश्चिम वाहिनी नद्या मिळतात, पूर्ववाहिनी नद्या मिळणार आहेत का? तर नाही मिळणार. त्याच्यामुळे ही पूर्ववाहिनी नदी असल्यामुळे ती बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. ठीक आहे, पूर्ववाहिनी नदी असल्या कारणामुळे ती बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. त्याच्यानंतर लांबी बघायची. आता आपण महाराष्ट्रातील लांबी आताच पाहिली 668, परंतु बघा भारतातील लांबी 1465 किलोमीटर आहे. गोदावरी नदीची भारतातील लांबी किती आहे? तर 1465 किलोमीटर इतकी असून महाराष्ट्रातील लांबी 668 इतकी आहे. ठीक आहे, कळते? गोदावरी नदीची भारतातील लांबी 1465, गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर. ठीक आहे, कळते? त्यानंतर बघा आता तिचा उगम महाराष्ट्रामध्ये होतो. महाराष्ट्रामध्ये उगम होऊन तिचा संगम कुठे होतो? तर बंगालच्या उपसागरात होतो. ठीक आहे, मग ती महाराष्ट्रामध्ये उगम पाऊल ती वाहत वाहत कोणत्या राज्यामधून कशी वाहत जाते, किंवा कोणत्या कोणत्या राज्यांमधून ती जाते त्या आपल्याला पाहायचंय. बघा महाराष्ट्रामधून निघते, महाराष्ट्रामध्ये उगम पावतो, महाराष्ट्रामधून जाऊन तेलंगणामध्ये जाऊन तेलंगणा, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश, आणि आंध्र प्रदेश मध्ये जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. म्हणजे ती 3 राज्यांमधून जाते. गोदावरी नदी 3 राज्यांमधून वाहते, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. आणि आंध्र प्रदेश राज्यामध्ये जाऊन ती बंगालच्या उपसागरास मिळते. ठीक आहे, कळते? बघा तुम्हाला कळावं किंवा तुम्हाला समजण्यास सोपं जावं म्हणून एक फक्त बाणाने आपण दाखवलेलं आहे की बघा महाराष्ट्रामधून ती तेलंगणाला जाते, तेलंगणामधून आंध्र प्रदेशमध्ये येते, आणि आंध्र प्रदेशमध्ये जाऊन ती कुठे? बंगालच्या उपसागरास मिळते. ठीक आहे, असं दाखवण्याचं कारण म्हणजे तुम्हाला समजण्यास सोपं जावं. ठीक आहे, त्यानंतर बघा ही नदी 2 वेळा महाराष्ट्रात प्रवेश करते. हा एक खूप महत्वाचा पॉइंट आहे की गोदावरी नदी महाराष्ट्रात किती वेळा प्रवेश करते? तर 2 वेळा. किंवा महाराष्ट्रामध्ये 2 वेळा प्रवेश करणारी नदी कोणती? तर ती कोणती येते? गोदावरी नदी. बघा ज्यावेळी ती महाराष्ट्रामध्ये उगम पावते, महाराष्ट्रामध्ये उगम पावून गोदावरी नदी वाहत वाहत नांदेड मधून नांदेड, हे एक लक्षात ठेवा हा, नांदेड मधून तेलंगणामध्ये जाते. त्यानंतर तेलंगणामधून ती पुन्हा गडचिरोलीमध्ये येते. तेलंगणामधून ती गडचिरोलीमध्ये येते. बघा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातून ती तेलंगणामध्ये जाते. ठीक आहे, नांदेड जिल्ह्यामधून तेलंगणामध्ये प्रवेश करते. त्यानंतर ती तेलंगणामधून पुन्हा गडचिरोलीमध्ये येते आणि मग नंतर ती पुढे वाहत जाते. म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये तिचा 2 वेळा प्रवेश झाला. कळतंय? इकडे नांदेडच्या इथून पुन्हा ती गडचिरोलीमध्ये येते. कळतंय का 2 वेळा प्रवेश कसा झाला? ठीक आहे, आता बघा पुढे. आता बघा गोदावरी नद्यांच्या उपनद्या. ठीक आहे, ज्यावेळेस आपण अभ्यास करायला घेऊ, नद्या ह्या खूप मोठ्या आहेत, आपल्याला त्यांच्या उपनद्या पण बघायच्या आहेत. आपण पोलीस भरतीचा अभ्यास करतोय, एमपीएससीचा अभ्यास करत नाही, त्याच्यामुळे आपल्याला एवढ्या डिटेल्स मध्ये बघण्याची गरज नाही. परंतु जर पेपरला प्रश्न जर आपल्याला एमपीएससी सारखे आले, कंबाईल सारखे आले, तर पुढचे प्रश्न टॅकल करता आपल्याला आले पाहिजे. त्या दृष्टीने आपण त्यांच्या उपनद्या सुद्धा बघणार आहोत. ठीक आहे, अभ्यास फार अवघड नाहीये, सोपं आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, त्यामुळे प्रत्येकाने अभ्यास करायचे, आणि ज्याला येते, जो व्यक्ती हुशार आहे त्याने आपल्यापेक्षा कमी हुशार असलेल्या व्यक्तीला सांगावं, त्याला सांगावं की कसं आहे काय आहे, प्रत्येकाला समजून सांगावं. एखाद्याला ज्ञान दिल्याने ते कमी होत नाही, ते काय होतं नेहमी वाढतच जातं. ठीक आहे, बघा आता आपल्याला काय बघायचंय? गोदावरी नदीच्या उपनद्या पाहायच्यात. ठीक आहे, बघा गोदावरी नदी इथे
नाशिकला उगम पावते, ठीक आहे, ब्रह्मगिरी टेकडीवरून. तिथून ती इथे जाऊन काय बंगालच्या उपसागरास मिळते, बरोबर. किंवा हे फक्त आपण महाराष्ट्रातलंच घेतोय, ह्या महाराष्ट्रातल्या उपनद्या घेतोय त्याचा, बाकीच्या राज्यांमधल्या उपनद्या घेत नाही होते, पण महाराष्ट्रातील काही प्रमुख नद्या घेतोय. ठीक आहे. आता बघा, गोदावरी ही काय करते, पूर्ववाहिनी नदी. पूर्ववाहिनी नदी बघा, मी पूर्वेकडे तोंड करून उभी आहे, माझी उजवी साईड आली, सेम इकडं गोदावरीची ही उजवी साईड आणि इकडची काय आली, डावी साईड. आपल्याला गोदावरीच्या किंवा नद्यांच्या उजवी साईड आणि डावी साईड म्हणजे तिच्या उजव्या तीरावरील नद्या आणि डाव्या तीरावरील नद्या अशा सर्व बघायच्या आहेत. ठीक आहे. आता प्रथम आपण गोदावरीच्या उजव्या तीरावरील नद्या उपनद्या बघूयात. बघा, प्रवरा, मुळा, कुंडलिका, दारणा, सिंदफणा, बिंदुसरा, सरस्वती, बोरी. ठीक आहे, ह्या काय झाल्या तर गोदावरीच्या उजव्या तीरावरील नद्या झाल्या. त्यानंतर डाव्या तीरावरील कादवा, खाम आणि शिवना. कळतंय. बघा आता ह्या दिसत आहेत, काही काही नद्यांची नावं आपल्यासाठी वेगळी असतील, काही काही आपण पहिल्यांदाच ऐकलेली असतील काही जणांनी तर ही नावं. आता प्रवरा, मुळा वगैरे तर ठीक आहे, पण ही सरस्वती पण ठीक आहे, सिंदफणा, बिंदुसरा, खाम, कादवा या नद्या काहीतरी वेगळ्या आहेत. काही जणांनी तर ऐकल्याही नसतील, पहिल्यांदाच ऐकत असतील. तर बघा, यांची एक सोप्या भाषेमध्ये आपण एक ट्रिक सुद्धा आहे की आपण ते लक्षात ठेवू शकतो, एक गोष्टीच्या दृष्टीने आपण ते बघू शकतो. बघा आता गोदावरी नदी आहे, ठीक आहे, गोदावरी एक आपण स्त्री म्हणू शकतो. ठीक आहे, एखादी गोदावरी नावाची एखादी मुलगी आहे असं समजू. हा, गोदावरी नावाची एक मुलगी आहे आणि तिचा प्रवरा नवरा आहे, प्रवरा नावाचा तिचा नवरा आहे. ठीक आहे, प्रवरा नावाचा तिचा नवरा आहे, जो मुळासारखा गोरा आहे. जो काय आहे, मुळासारखा गोरा आहे. ठीक आहे. बघा, गोदावरी नावाची एक मुलगी आहे किंवा गोदावरी नवरी आणि प्रवरा नवरा, जो मुळासारखा गोरा आहे. मुळा कसा असतो, सफेद असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे काय घेतलंय, तो मुळासारखा गोरा आहे. ठीक आहे, आणि गोदावरी दिसायला कशी आहे, काळी आहे. तिने प्रवराकडे कानात घालण्यासाठी कुंडल मागितले. कुंडल म्हणजे काय तर कानातले मागितले. तिने कानात घालण्यासाठी काय मागितले तर कुंडल मागितले, परंतु प्रवराने ते तिला दिले नाही. त्याच्यामुळे तिने काय केलं, दार लावून, तिने काय केलं, दार लावले. ठीक आहे, तिने दार लावले आणि ती काय झाली, रडायला लागली. रडायला लागली म्हणून तिच्या डोळ्यातून काय बिंदू सरासरा व्हायला लागले. ठीक आहे, बिंदू सरासरा व्हायला लागले. ज्यावेळेस ती रडत होती त्यावेळेस तिच्या समोर काय झाली, सरस्वती देवी प्रकट झाली. ठीक आहे, सरस्वती देवी प्रकट झाली आणि सरस्वती नदीने तिला काय, तिला वरदान दिलं, तिला बोरोप्लसची क्रीम दिली. बघा, थोडंसं हास्यास्पद आहे पण लक्षात ठेवायचं. सरस्वती देवी प्रकट झाली, सरस्वती देवीने तिला बोरोप्लसची क्रीम दिली. ती बोरोप्लस लावून ती गोरी झाली. गोरी झाल्यानंतर तिने दार उघडून ती काय झाली, डाव्या साईडला गेली. डाव्या साईडला गेल्यानंतर ती प्रवराला म्हणली, खामको कदापि मत शिवना. काय बोलली, खामको कदापि मत शिवना. कळते. बघा, एका गोष्टीसारखंच लक्षात ठेवायचं की गोदावरी नावाची एक मुलगी होती, प्रवरा नावाचा तिचा एक नवरा होता, जो मुळासारखा गोरा होता. गोदावरी काळी असल्या कारणामुळे त्याला ती आवडत नव्हती. तिने त्याच्याकडे कानात घालायला कुंडल मागितलं, तर त्याने ते दिलं नाही. त्याच्यामुळे ती रडत रडत तिने दार लावलं. त्याच्यामुळे तिच्या डोळ्यातून बिंदू सरासरा व्हायला लागला, म्हणजे बिंदुसरा. त्याच्यानंतर तिच्या समोर सरस्वती देवी प्रकट झाली आणि देवीने तिला वरदानमध्ये तिला बोरोप्लसची क्रीम दिली. त्याच्यामुळे ती गोरी झाली आणि ती डाव्या साईडला जाऊन ती प्रवराला म्हणाली की खामको कदापि मत शिवना. ठीक आहे, तुम्हाला काहीतरी वाटेल की काहीतरी वेगळं सांगतात ते, पण आपल्याला काय करायचंय, पेपरमध्ये आपल्याला प्रश्न टॅकल करायचे, सगळे प्रश्न सोडवायचे. आपल्याला कुठेतरी एका ऑफिसर किंवा एका ऍडमिनिस्ट्रेशन लेवलला जायचंय. ठीक आहे, त्याच्यामुळे गोष्टी कशा ना कशा लक्ष ठेवणे हे गरजेचे आहे. जर प्रत्येक गोष्ट जर पाठच करत बसलो तर ते लक्षात राहणार नाही. कारण पाठ करण्यासारखा असा छोटासा सिलेबस नाहीये ना की बाबा हा हे वाचलं की माझ्या लक्षात राहते. आपला खूप मोठा सिलेबस आहे. आताशी आपण काय बघतोय, ठसका.
बघा, आपला खूप मोठा सिलेबस आहे. आपला छोटा सिलेबस नाहीये, की बाबा मी थोडंसं वाचलं, थोडंसं माझं येतंय ते मी पाठ केलं आणि मला येतंय सगळं. असं आहे का? नाही. आपला हा खूप मोठा सिलेबस आहे. आपल्याला त्यांनी देताना जी दिले, जनरल नॉलेज दिले, म्हणजे सामान्य ज्ञान दिलेले. परंतु त्या सामान्य ज्ञानमध्ये आपल्याला किती विषय आहेत? आपल्याला इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, समाजशास्त्र आहे, नागरिकशास्त्र आहे, पंचायत राज आहे, विज्ञान आहे. विज्ञानामध्ये पण परत भौतिकशास्त्र, आरोग्यशास्त्र, रसायनशास्त्र यासारखे आपल्याला विषय आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, तर त्या लक्षात राहाव्यात. परंतु ते लक्षात कसं राहावं? प्रत्येक गोष्ट पाठ करून होणार नाही. हां, पाठच करावी लागणार आहे आपल्याला. त्याच्याशिवाय ऑप्शन नाही, त्याच्याशिवाय पर्याय नाही. परंतु आपल्याला लक्षात कसं राहणार? एक गोष्ट वाचली की पुढची गोष्ट आपल्याला विसरून जातीये. आज काहीतरी नवीन वाचले, कालचं गेलं विसरून. ते विसरून जाता कामा नये. मग ते लक्षात कसं राहावं? तर हे असं काहीतरी ट्रिक्सने किंवा काहीतरी गोष्टीच्या रूपामध्ये त्या गोष्टी आत्मसात करायच्या. त्याच्यामुळे बघा, आता ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे, ठीक आहे. तुम्ही ती तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुमच्या एखाद्या मैत्रिणीला किंवा मित्राला सांगू शकता, की अशी-अशी गोष्ट आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय तर गोदावरीच्या उपनद्या आहेत. ठीक आहे. ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यांना सांगाल, त्यावेळी तुमचे अजून रिव्हिजन होणार आहे आणि पटकन तुम्हाला ते सांगता येणार आहे. आणि एकदा जर तुम्हाला हे समजलं, तर तुम्ही कधीच आयुष्यभर हे कधीच विसरू शकणार नाहीये. ठीक आहे. हे काय झालं तर आपल्या सगळ्या गोदावरीच्या उपनद्या. बघा पुन्हा एकदा सांगते. गोदावरी नवरी, प्रवरा तिचा नवरा, जो मुळासारखा गोरा. गोदावरीने ही काळी होती. त्यामुळे गोदावरीने प्रवराकडे कानामध्ये घालण्यासाठी कुंडल मागितले, परंतु त्याने दिले नाही. त्याच्यामुळे तिने दार लावून रडायला लागली आणि तिच्या डोळ्यातून बिंदू सरासरा वाहू लागल्या. त्यानंतर तिच्या समोर सरस्वती देवी प्रकट झाली आणि तिने तिला वरदानामध्ये बोरोप्लसची क्रीम दिली, ज्याच्यामुळे ती गोरी झाली. गोरी झाल्यानंतर ती डाव्या साईडला गेली आणि प्रवराला काय म्हणाली तर, "खामको कदापि मत शिवना." ठीक आहे. कळतंय? त्यानंतर बघा पुढे. आता बघायचं आपण गोदावरी पाहिली. आता आपल्याला काय बघायचंय तर भीमा नदी बघायची आहे. ठीक आहे. आता भीमा नदी बघा. भीमा नदीचा उगम सेम जसं आपण गोदावरीचं पाहिलं, तसं आपल्याला भीमा नदीचंही पाहायचंय. भीमा नदी. भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर सह्याद्री पर्वत पुण्यामध्ये होतो. ठीक आहे. म्हणजे बघा, सह्याद्री पर्वतामध्ये असणारा भीमाशंकर या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी काय होतं, भीमा नदीचा उगम होतो. भीमा नदीचा उगम कुठे होतो तर भीमाशंकरला होतो. याच भीमाशंकर या ठिकाणी काय तर 12 ज्योतिर्लिंगाप्रमाणे जे काही 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी एक ज्योतिर्लिंग कुठे तर भीमाशंकर इथे. ठीक आहे. कळतंय? त्यानंतर बघा, भीमा नदी हरिश्चंद्र बालाघाट व शंभू महादेव डोंगर दरम्यान वाहते. आता भीमा नदी कुठे वाहते? आपण ज्यावेळेस टेकड्या पाहिल्या होत्या. ठीक आहे. आपण ज्यावेळेस सह्याद्री पर्वत बघत होतो त्यावेळेस आपण आणि त्याच्याबरोबरच काही डोंगरही पाहिले होते, की कोणत्या डोंगरामुळे किंवा कोणत्या टेकड्यांमुळे 2 नद्यांचे विभाजन झाले. ठीक आहे. हे आपण बघितलं होतं. त्यातलंच बघा हे भीमा नदीचं आपण बघितलं, की भीमा नदी हरिश्चंद्र बालाघाट व शंभू महादेव डोंगर रांगांदरम्यान वाहते. म्हणजेच हरिश्चंद्र बालाघाटाच्या दक्षिणेस आणि महादेव डोंगर रांगाच्या उत्तरेस ती वाहते. बरोबर? कळतंय? त्यानंतर बघा, भीमा नदी महाराष्ट्रात 6 जिल्ह्यांमधून वाहते. आता बघा, गोदावरी नंतर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं दुसऱ्या क्रमांकाचं नदी खोरे कोणतं आहे तर ते भीमाचं नदी खोरे. बरोबर? मग भीमा हिचा उगम कुठे होतो तर पुणे जिल्ह्यामध्ये असणार, पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतामध्ये भीमाशंकर हे ठिकाण आहे. त्या भीमाशंकरवरती काय होतं तर भीमा नदीचा उगम होतो. ठीक आहे. भीमाशंकर या नावावरून भीमा नदीला भीमा हे नाव पडलेले. ठीक आहे. त्याच्यानंतर ती हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगररांगा या दोन डोंगरांच्या काय दरम्यान वाहत असते. त्यानंतर भीमा नदी ही महाराष्ट्रात 6 जिल्ह्यांमधून वाहते. पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, बीड आणि धाराशिव अशा 6 जिल्ह्यांमधून वाहते. ठीक आहे. आता बघा, भीमा नदीचा उगम झाला. भीमा नदीची भारतातील लांबी बघायची आपल्याला. ठीक आहे. आपण महाराष्ट्रातील लांबी तर पाहिली किती आहे 451, परंतु तिची भारतातील लांबी किती आहे तर बघा, भारतातील लांबी ही 860 किलोमीटर आहे भीमा नदीची आणि महाराष्ट्रामध्ये 451 किलोमीटर आहे. कळते? भीमा नदीची भारतातील लांबी ही 860 किलोमीटर असून भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी 451 किलोमीटर आहे. कळतंय? त्यानंतर संगम. ठीक आहे. संगम म्हणजेच काय? संगम म्हणजे आपण काय पाहतोय की महाराष्ट्रामध्ये उगम पाहून ती कोणत्या समुद्रास मिळते हे आपल्याला बघायचंय. ठीक आहे. बघा, भीमा नदी पुढे कर्नाटकात वाहत जाते व रायचूर जवळ कुरुगुड्डी, इथं ड आहे हा,
कुरुगुड्डी येथे कृष्णा नदीस मिळते. बघा आता भीमा नदी काय होते, महाराष्ट्रामध्ये उगम पावून ती कर्नाटकामध्ये जाते आणि कर्नाटकमध्ये वाहत जाऊन तिथे रायचूर जवळ कुरुगुड्डी नावाचे एक ठिकाण आहे, त्या कुरुगुड्डीमध्ये जाऊन ती कृष्णा नदीस मिळते आणि कृष्णा नदी ही पुढे वाहत जाते. कळतंय? म्हणजे भीमाचा संगम आणि कृष्णाचा संगम झालाय. भीमा नदी कृष्णाला जाऊन मिळाली आणि त्याच्यानंतर कृष्णा नदी ही पुढे वाहत गेली. ठीक आहे, कळतंय? त्यानंतर बघा भीमा नदीचे खोरे, गोदावरी नंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 नंबरचे खोरे आपण आताच पाहिलं. ठीक आहे, तान, गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी आणि नर्मदा. ठीक आहे, बघा एवढं सगळं आहे, पण तुम्हाला अभ्यास करण्याशिवाय काहीच पर्याय नाही. अभ्यास हा तुम्हाला करावाच लागणार आहे. ठीक आहे, आपण किती गरीब आहोत, किती श्रीमंत आहे, हे आपल्या ह्याच्यावरती आपला अभ्यास डिपेंड नाहीये हा. नाहीतर काही जण म्हणतील हा तो श्रीमंत आहे त्याच्यामुळे तो हुशार आहे, किंवा मी गरीब आहे त्याच्यामुळे मला अभ्यास जमत नाही, किंवा मला सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, असं नाहीये. बघा, आपल्याला 2 वेळचं अन्न आणि अंग झाकण्यासाठी कपडे मिळतायत. म्हणजेच काय, आपण खूप खूप नशीबवान आहोत, खूप नशीबवान. काही लोक असे आहेत, की ज्या लोकांना जेवणाला म्हणजे त्यांना एक वेळचं अन्नही भेटत नाही. उपाशी पोटी त्या लोकांना झोपावं लागतं. त्यांना अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडे नाहीत किंवा व्यवस्थित कपडे मिळत नाहीत. मग जर आपण त्या दृष्टीने विचार केला तर आपण खूप चांगले आहेत. आपली परिस्थिती ही खूप चांगली आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं. कधीही आपल्या परिस्थितीला दोष द्यायचा नाही. दोष कोणामध्ये असेल तर आपल्यामध्ये. समजत नाही तर आपल्याला समजत नाही. त्याचा आपल्या आई-वडिलांचा किंवा आपल्या शिक्षकांचा काहीही दोष नसतो. ते लोकं कुठेही कमी पडत नाही. कमी कोण पडतंय? तर आपण कमी पडतोय. त्याच्यामुळे नेहमी दुसऱ्याला दोष देण्याआधी अगोदर स्वतःचा विचार करावा, स्वतःचं अनालिसिस करावं, की मी कुठे कमी पडतोय किंवा मी देतोय का माझे 100%? हे पहिलं महत्वाचं आहे, की मी माझे 100% देतोय का? जर वाटत असेल, की मी माझे 100% देतोय, तर मग म्हणायचं की बाबा कुठेतरी चुकतंय. पण जर तुम्ही तुमचे 100% देतच नाहीये अभ्यासामध्ये, तर मग कसं होणार आहे? ठीक आहे, त्याच्यामुळे अभ्यास हा करणं गरजेचंच आहे. अभ्यास हा तुमच्या परिस्थितीवरती अवलंबून नाहीये. अभ्यास हा तुमच्या मेंदूवरती, तुमच्या विचार क्षमतेवरती आणि तुम्ही किती करताय, तुमच्यामध्ये सातत्य किती आहे, या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून आहे. बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी, दुसऱ्या क्रमांकाचे नदीखोरे कोणते आहे? तर भीमा आहे. आता पुढे काय? भीमेच्या उपनद्या. ठीक आहे. बघा, जसं आपण गोदावरीच्या उपनद्या पाहिल्या, तसेच भीमेच्या पण ती पण काय पूर्ववाहिनी नदी असल्यामुळे तिची उजवी साईड ही आणि डावी साईड ही. मग आपल्याला भीमेच्या पण उजव्या तीरावरील नद्या आणि डाव्या तीरावरील नद्या बघायच्या आहेत. ठीक आहे. बघा, आता पहिला आपण एक एक करत उजव्या तीरावरील नद्या पाहूयात. आता पहिली बोर नदी, त्यानंतर वेळ नदी, मुळा मुठा, नीरा, माण, कऱ्हा, पवना, भामा आणि इंद्रायणी. ठीक आहे, कळतंय? त्यानंतर बघा डाव्या तीरावरील मीना, घोड नदी, कुकडी, पुष्पावती आणि सीना. कळतंय? बघा, आता याची पण एक छोटीशी ट्रिक आहे, की बघा जास्त करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या जे लोक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. आता बाकीच्या जिल्ह्यांमधील लोक काय होतात, बरीचशी लोक पुण्यामध्ये येतात, शिक्षणाचं माहेरघर म्हणतात पुण्याला. ठीक आहे, मग लोक काय करतात, मुलं काय करतात, की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्याला येतात. पण बघा, खरंच अभ्यास करण्यासाठी पुण्याला येण्याची गरज आहे का रे? की पुण्यामध्ये आलो तरच आपण ऑफिसर होणार आहे का? तर असं अजिबात नाहीये. आपण आपल्या जिल्ह्यामध्ये राहून सुद्धा आपण ऑफिसर बनू शकतो. ठीक आहे, त्यासाठी आपण पुण्यामध्ये येणंच हेच गरजेचं आहे का? ही आपली मेंटॅलिटी झालेली, की पुण्यामध्ये येणारा मुलगा हा ऑफिसर होतो आणि गावाकडे राहणारा हा मुलगा काहीच बनत नाही. हे फक्त आपल्या डोक्याचे खेळ आहेत, आपल्या विचारांचे खेळ आहेत, पण असं खरंच नाहीये. पण बघा ट्रिक्समध्ये काय, तर आता आपण बघतो, की पुण्यामध्ये बरेचसे एम-पी-एस-सी करणारी मुलं येतात. ठीक आहे, आणि भीमा नदी ही पुण्यामधूनच वाहते. पुण्यामध्ये तिचा उगम होतो. मग ह्या बऱ्याचशा नद्या ह्या काय, तर पुणे जिल्ह्यामधल्याच नद्या आहेत. ह्या ज्या उपनद्या बघतोय, ह्या बऱ्याचशा कुठल्या आहेत, तर पुणे जिल्ह्यामधल्या आहेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, की पुणे जिल्ह्यामध्ये किंवा पुण्यातील एम-पी-एस-सी करणारी मुले एम-पी-एस-सी करणारी मुले बोर झाल्यावर बोर झाल्यावर म्हणजे बघा, अभ्यास करून ज्यावेळेस बोर होतं त्यावेळेस अभ्यास करून बोर झाल्यावर वेळ घालवण्यासाठी वेळ घालवण्यासाठी बघा, वेळ घालवण्यासाठी मुळा मुठा मुळा मुठा नदी काठावर जातात. मुळा मुठा नदी काठावर जातात. तिथे
नीरा नीरा पितात आणि पुन्हा मान खाली घालून अभ्यासाला बसतात आणि पुन्हा मान खाली घेऊन अभ्यासाला बसतात. ठीक आहे. वाटताना खूप मोठी वाटेल, पण ज्यावेळेस तुम्ही सतत ती बोलत राहाल किंवा एखाद्या गोष्टीसारखी बोलाल किंवा आपण एखाद्याला काहीतरी सांगतोय अशा दृष्टीने जर बघाल तर ते तुम्हाला सोपं वाटणार आहे. बघा, पुण्यामधील एमपीएससी करणारी मुले बोर झाल्यानंतर वेळ घालवण्यासाठी मुळामुठा नदी किनारी जातात. तिथे जाऊन नीरा पितात. त्यानंतर पुन्हा मान खाली घालून अभ्यासाला बसतात. ठीक आहे. आता इथे बघा, भामा इंद्राणीला सांगतात, भामा इंद्राणीला सांगतो की बघा, भामा इंद्राणीला सांगते की असा अभ्यास करा, असा अभ्यास करायचं करा की पवना शिका. ठीक आहे. पोहण्याला आपल्या काही गावाकडची लोक बघा पवना वगैरे म्हणतात, पवायला येतं का वगैरे असं, त्याचं पवना शिका म्हणजे काय तर पवना. ठीक आहे. बघा, पुण्यातील एमपीएससी करणारी मुले बोर झाल्यावरती वेळ घालवण्यासाठी मुळामुठा नदी किनारी जातात. तिथे नीरा पिऊन पुन्हा मान खाली घालून अभ्यासाला बसतात. त्याच्यानंतर भामा इंद्राणीला सांगतात की असा अभ्यास करा की पवना शिका. ठीक आहे. त्यानंतर आता हे झाली उजव्या तीरावरील. आता काय बघायचंय तर डाव्या तीरावरील. ठीक आहे. आता बघा, डाव्या तीरावरील म्हणजे काय तर असंच लक्षात ठेवायचं की भीमा कोणाला तरी सांगतेय. काय सांगते तर, मीना घोड्यावर बसून मीना घोड्यावर बसून काकडी खाते. कुकडीच्या ऐवजी आपण काय घेतलं तर काकडी. मीना घोड्यावर बसून काकडी खाते. तुम्ही मला मागून पुश करा. तुम्ही मला पुश करा. पुश करा. ठीक आहे. बघा, भीमा काय सांगते तर मीना घोड्यावर बसून काकडी खाते. तुम्ही मला मागून पुश करा आणि तो सीन बघा. ठीक आहे. मीनावरून मीना नदी, घोड्यावर वरून घोड नदी, काकडीवरून कुकडी नदी, पुशवरून पुष्पावती आणि तो सीन बघा. आणि तो सीन बघा. सीन वरून सीना नदी. कळतंय? बघा, उजव्या तीरावरील आणि डाव्या तीरावरील दोन्ही वेगवेगळे आहेत. तर काय, उजव्या तीरावरील पुण्यातील एमपीएससी करणारी मुले बोर झाल्यावरती वेळ घालवण्यासाठी मुळामुठा नदी किनारी जाऊन बसतात, नीरा पितात आणि पुन्हा मान खाली घालून अभ्यासाला बसतात. भीमा इंद्राणीला सांगतात की असा अभ्यास करा की पवना शिका. ठीक आहे. ही काय झाली तर उजव्या तीरावरील ट्रिक. आणि त्याच्यानंतर डाव्या तीरावरील काय, मीना घोड्यावर बसून कुकडी खाते. तुम्ही मला पुश करा आणि तो सीन बघा. ठीक आहे. मीनावरून मीना, घोड्यावर वरून घोड नदी, काकडीवरून कुकडी नदी, पुशवरून पुष्पावती आणि सीनवरून सीना नदी. कळतंय? ह्या काय झाल्या तर भीमेच्या उपनद्या. कळतंय? आता पुढे बघू काय. आता बघा काय, कृष्णा नदी. ठीक आहे. महाराष्ट्रातील आपण महत्वाच्या नद्या बघतोय. आपण काय बघतोय तर पूर्ववाहिनी नद्या. ठीक आहे. कृष्णा, आपण गोदावरी पाहिली, भीमा पाहिली, आता काय बघतोय तर कृष्णा नदी. ठीक आहे. कृष्णा नदीचा उगम कुठे होतो तर कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी होतो. ठीक आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी काय होतं तर आपल्या कृष्णा नदीचा उगम होतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, महाबळेश्वर येथे कृष्णा, खूप महत्वाचा पॉइंट आहे की महाबळेश्वर ज्या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो त्या ठिकाणी फक्त कृष्णा नदीचा उगम होत नसून तिच्या बरोबर आणखी काही नद्या आहेत की ज्यांचा उगम होतो. तर त्या कोणत्या कोणत्या नद्या आहेत तर बघा, महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर मध्ये कृष्णा, सावित्री, गायत्री, वेण्णा, कोयना या 5 नद्या उगम पावतात. ठीक आहे. कळतंय? बघा, पुन्हा एकदा सांगते, महाबळेश्वर येथे कृष्णा, सावित्री, गायत्री, वेण्णा, कोयना या 5 नद्यांचा उगम होतो. ठीक आहे. आता बघा,
कृष्णा नदीची भारतातील लांबी किती आहे रे? तर कृष्णा नदीची भारतातील लांबी किती आहे तर 1400 किलोमीटर, 1400 किलोमीटर. कृष्णा नदीची भारतातील लांबी किती तर 1400 किलोमीटर असून महाराष्ट्रामध्ये किती किलोमीटर येतात? महाराष्ट्रामध्ये 282 किलोमीटर आहे. ठीक आहे. कृष्णा नदीची भारतातील लांबी किती आहे तर 1400 किलोमीटर आणि कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे तर ती 282 किलोमीटर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, कृष्णा नदी महाराष्ट्रातून 2 जिल्ह्यातून वाहते. कृष्णा नदी ही महाराष्ट्रातून फक्त 2 जिल्ह्यांमधून वाहते. तर ती कोणत्या कोणत्या? सातारा आणि सांगली. ठीक आहे. सातारा जिल्ह्यामध्ये काय होतं? तिचा उगम होतं. महाबळेश्वर कुठे तर सातारा जिल्ह्यामध्ये. मग सातारा जिल्ह्यामध्ये उगम पाहून ती सातारा जिल्हा आणि कुठे? सांगली जिल्ह्यामध्ये जाते. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता महाराष्ट्रामध्ये उगम पाहून ती महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यामध्ये, कर्नाटकातून तेलंगणा आणि तेलंगणामधून आंध्र प्रदेशमध्ये जाते. ठीक आहे. म्हणजे बघा, कृष्णा नदी ही 4 राज्यांमधून जाते. किती? कृष्णा नदी ही 4 राज्यांमधून जाते. तर 4 राज्य कोणते कोणते? महाराष्ट्र, कर्नाटका, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या 4 राज्यांमधून कृष्णा नदी वाहते. ठीक आहे. आता संगम, कृष्णा नदीचा संगम कुठे होतो? तर बघा, कृष्णा नदीवरील 4 राज्यांतून वाहत जाऊन ती शेवटी त्रिभुज प्रदेश निर्माण करते. ठीक आहे. शेवटी ती म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये, शेवटीचं आंध्र प्रदेशमध्ये होतंय. आंध्र प्रदेशमध्ये ती त्रिभुज प्रदेश निर्माण करते आणि मच्छलीपट्टणम हे नाव खूप महत्वाचं आहे. मच्छलीपट्टणम जवळ ती बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. कोणत्या तर? बंगालच्या उपसागरास. ठीक आहे. कळते? बघा, पुन्हा एकदा सांगते. कृष्णा नदी ही महाराष्ट्रातून वाहत जाऊन कर्नाटक राज्य जाते, कर्नाटकातून तेलंगणामध्ये जाते आणि तेलंगणामधून शेवटी आंध्र प्रदेशमध्ये जाते. आंध्र प्रदेश राज्यामध्ये ती शेवटी त्रिभुज प्रदेश निर्माण करते आणि मच्छलीपट्टणम या ठिकाणी ती बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. ठीक आहे. ज्या काही आपल्या पूर्ववाहिनी नद्या आहेत त्या बंगालच्या उपसागरासच मिळतात आणि ज्या काही आपल्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्या कोणत्या तर अरबी समुद्रास मिळतात. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे, कळलं कृष्णा नदी काय? आता पुढे बघू काय. आता काय तर कृष्णा नदीच्या उपनद्या. ठीक आहे. बघा, सेम जसं आपण ह्यांचं बघितलं, ह्या सुद्धा काय होत्या? पूर्ववाहिनी नद्या. याच्या आधी ज्या पाहिल्या त्या काय होत्या तर पूर्ववाहिनी नद्या. त्याचप्रमाणे कृष्णा नदी ही सुद्धा काय तर पूर्ववाहिनी नदी आहे. त्याच्यामुळे बघा, तिची उजवी साईड ही आहे आणि डावी साईड ही आहे. उजव्या साईडला माझं तोंड असल्यामुळे उजवी तीरावरती. ठीक आहे. आता तेच बघायचंय की आपल्याला तिच्या उजव्या तीरावरील नद्या कोणत्या आहेत आणि डाव्या तीरावरील नद्या कोणत्या आहेत. ठीक आहे. बघा, आता उजव्या तीरावरील कृष्णा नदीच्या नद्या कोणत्या आहेत तर वारणा, कोयना, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा, ताम्रपर्णी आणि पंचगंगा. ठीक आहे. त्यानंतर डाव्या तीरावरील कोणत्या आहेत तर नंदला, येरळा आणि अग्रणी. बघा, आता हे लक्षात ठेवण्याचं ट्रिक्स म्हणजे आपण छोट्याशा एखाद्या याच्यामध्ये लक्षात ठेवू शकतो. बघा, आपण दूध घेतो. ठीक आहे. दूध, तर काही काही दुधांचे ब्रँड्स असतात बघा. त्याच्यामध्ये कोयना वगैरे दूध असतं. ठीक आहे. कोयना दूध. ठीक आहे. असं लक्षात ठेवायचं की एखादा गवळी आहे, दूध देतो त्याला काय म्हणतो आपण? गवळी म्हणतो. ठीक आहे. एखादा गवळी आहे जो वारणा, कोयना, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा आणि ताम्रपर्णी ही दूध घेतो आणि त्या दुधामध्ये तो काय टाकतो तर पंचामृत टाकतो. पंचामृत म्हणजे काय तर पंचगंगा. ठीक आहे. पंचामृत टाकतो म्हणजे बघा, एक गवळी वारणा, कोयना, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा आणि ताम्रपर्णी ह्या ब्रँडचे, एक प्रकारचा ब्रँडच येते दुधाचे, ह्या ब्रँडचे दूध घेऊन त्याच्यामध्ये काय टाकतो तर पंचामृत टाकतो म्हणजे पंचगंगा. ठीक आहे. आणि डाव्या तीरावर एकदा कसं लक्षात ठेवायचं बघा, नंदला आग्रह करतो येणा, नंदला आग्रह करतो किंवा नंदला आग्रह करतो येणा, नंदला वरून नंदला, आग्रह वरून अग्रणी आणि शेवटी काय तर येरळा. ठीक आहे. कळतंय? ह्या काय बघितलं आपण तर कृष्णेच्या उपनद्या. ठीक आहे. बघा, उजव्या तीरावरील पुन्हा एकदा सांगते, वारणा, कोयना, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा, ताम्रपर्णी आणि पंचगंगा. आणि डाव्या तीरावरील फक्त 3च आहे, नंदला, येरळा आणि अग्रणी. ठीक आहे. ह्यात असं लक्ष ठेवायचं की नंदला आग्रह करतो येणं आणि इथे काय तर गवळी वारणा, कोयना, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा आणि ताम्रपर्णी या दुधांमध्ये काय टाकतो तर पंचामृत टाकतो म्हणजे काय तर पंचगंगा. ठीक आहे. कळतंय? आता पुढे बघू काय. आता ह्या काही संकीर्ण आहेत, नद्यांबाबत काही संकीर्ण माहिती आहे ते आपल्याला बघायची. बघा,
एक एक करत आपण सगळं बघणार आहे. बघा, वर्धा वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता म्हणतात. खूप महत्वाचा पॉइंट आहे. वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता म्हणतात. म्हणजे ज्या ठिकाणी वर्धा आणि वैनगंगा या नदीखोऱ्यांचा संगम होऊन त्या एकत्रित म्हणजे वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्या जिथे संगम पावतात त्या एकत्र येतात आणि एकत्र येऊन पुढे जी एक नदी वाहते ती कोणत्या नावाने वाहते, तर ती प्राणहिता या नावाने वाहते. ठीक आहे. म्हणजेच काय, वर्धा वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास काय म्हणतात, तर प्राणहिता असे म्हणतात. त्यानंतर प्राणहिता ही गोदावरीची सर्वात मोठी उपनदी आहे. ठीक आहे. गोदावरीची सर्वात मोठी उपनदी कोणती, तर गोदावरीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे, तर प्राणहिता आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, तापी. तापी ही पश्चिम वाहिनी नदी जळगाव जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहते. ठीक आहे. आता तापी ही पण काय महाराष्ट्रामध्ये उगम पावत नाही, ती मध्य प्रदेशमध्ये उगम पावून ती महाराष्ट्रामध्ये येते. तर महाराष्ट्रातील फक्त 2 जिल्ह्यांच्या सीमेवरून जाते, तर कोणत्या, जळगाव आणि नंदुरबार. बघा, तापी नदी ही महाराष्ट्रातील जळगाव आणि नंदुरबार या 2 जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहत जाऊन ती गुजरात मधील सुरत येथे अरबी समुद्रास मिळते. ठीक आहे. पश्चिम वाहिनी नद्या, पश्चिम वाहिनी अरबी समुद्रातच मिळतात. ठीक आहे. पण तापी ही नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही, तर ती कुठे, मध्य प्रदेशमध्ये उगम पावते. मध्य प्रदेश राज्यामध्ये उगम पावून ती महाराष्ट्रामधील फक्त जळगाव आणि नंदुरबार या 2 जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहत जाऊन लगेचच ती गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते आणि गुजरातमधील सुरत या ठिकाणी ती अरबी समुद्रास मिळते. ठीक आहे. कळते. त्यानंतर बघा, कोयना नदी. कोयना महाराष्ट्राची जीवनरेखा. म्हणजेच काय, कोयना नदीस महाराष्ट्राची जीवनरेखा असे म्हणतात. ठीक आहे. पेपरला प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्राची जीवनरेखा काय, किंवा कोणती नदी, किंवा कोणत्या नदीला महाराष्ट्राची जीवनरेखा असे म्हणतात, तर काय करणार आहे, कोयना. कोयना या नदीला महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणतात. ठीक आहे. कोयना ही कोणत्या नदीची उपनदी आहे, तर कृष्णा नदीची, आत्ताच आपण पाहिलं. ठीक आहे. त्यानंतर बघा, कोकणातील सर्वात लांब नदी. ठीक आहे. कोकणातील नद्या आपण या आधीच्याच लेक्चरमध्ये पाहिलं होतं. तर कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे, तर उल्हास नदी. किती किलोमीटर लांब आहे ती, 130 किलोमीटर. ठीक आहे. म्हणजे बघा, कोकणातील नद्या किती किती कमी लांबीच्या असतील. सर्वात लांबीची नदी जी उल्हास नदी, तिचीच लांबी किती आहे, तर 130 किलोमीटर आहे. तर बाकीच्यांची लांबी किती कमी असेल. ठीक आहे. आपण पाहिलं की कोकणातील नद्या या सह्याद्री पर्वतावरती उगम पावतात. त्याच्यामुळे आणि सह्याद्री पर्वतास लागूनच लगेच कोकण किनारपट्टी आणि त्याला लागूनच लगेच काय, तर अरबी समुद्र आहे. त्यामुळे त्या नद्यांची लांबी काय, तर त्या एकमेकास समांतर वाहतात. त्याच्यामुळे त्यांची लांबी कशी आहे, तर कमी लांबी आहे. पण कोकणातील सर्वात लांब नदी कोणती विचारली तर कोणती लिहिणार, ती उल्हास. ठीक आहे. 130 किलोमीटर लांबीची येते. त्यानंतर बघा, तापी, पूर्णा, नर्मदा या नद्या खचदरीतून वाहतात. ठीक आहे. पेपरला प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी खचदरीतून वाहणारी नदी कोणती, किंवा खचदरीतून वाहणाऱ्या नद्या कोणत्या, तर कोणत्या आहेत, तर तापी, पूर्णा, नर्मदा या नद्या खचदरीतून वाहतात. ठीक आहे. खचदरीतून वाहणाऱ्या नद्या विचारल्या जातात. त्यानंतर बघा, पंचगंगा. आता पंचगंगा आपण मागाशीच पाहिलं की कृष्णेची उपनदी पंचगंगा, पण ती पंचगंगा निर्माण कशी झाली, त्या पंचगंगेमध्ये कोणत्या कोणत्या नद्यांचा समावेश होतो ते बघायचे. बघा, पंचगंगा या कोल्हापूर जिल्ह्यात वाहणाऱ्या कृष्णेच्या उपनदीस, बघा हा कोल्हापूर जिल्ह्यात वाहणाऱ्या कृष्णेच्या उपनदीस कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती कोणत्या 5 नद्या येतात, कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती. बघा, कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या 5 नद्यांचा मिळून एक नदी वाहते. तिलाच काय नाव देण्यात आले, तर पंचगंगा. तिलाच काय म्हणतात, तर पंचगंगा म्हणतात. ती कोणत्या जिल्ह्यातून वाहते, कोल्हापूर जिल्ह्यातून वाहते. ठीक आहे. आणि पंचगंगा ही कोणत्या नदीची उपनदी आहे, ती कृष्णा नदीची उपनदी आहे. ठीक आहे. कळते. ते सरस्वती या उपनद्या मिळतात म्हणून तिला पंचगंगा असे म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, सरस्वती ही गुप्त नदी मानली जाते. ज्या ह्या पंचगंगेमध्ये ह्या ज्या 5 नद्या आहेत, कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती, त्यामधील ही जी सरस्वती नदी आहे त्या सरस्वतीला गुप्त नदी असे मानले जाते. ठीक आहे. बघा, आता आपण संपूर्ण नदी प्रणाली पाहिली आहे, म्हणजेच महाराष्ट्रातील प्रमुख नदी प्रणाली पाहिली आहे आपण. ठीक आहे. आपल्याला जो काही पोलीस भरतीचा पेपर येईल किंवा पोलीस भरतीचा जो काही अभ्यासक्रम आहे त्या दृष्टीने आपण काय केलेलं आहे, खूप महत्वाचा पार्ट आज कंप्लीट केलेला आहे. तो म्हणजे कोणता, तर महाराष्ट्रातील नदी प्रणाली. आज जो काही नदी प्रणालीचा जो काही घेतलाय आपण सिलेबस, त्याच्यामध्ये
आपण जी काही एकूण एक लाईन दिलेली आहे, प्रत्येक लाईन खूप महत्वाची आहे. परीक्षेचा अभ्यास करत असताना प्रत्येक जी काही एक एक लाईन जी दिलेली आहे, ती एक एक लाईन सुद्धा खूप महत्वाची आहे. त्याच्यावरती परीक्षेला पेपर येऊन गेलेले आहेत. ठीक आहे. परीक्षेला प्रश्न येऊन गेलेले. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास हा आपल्याला करायचाच आहे. ठीक आहे. बघा, आजचं लेक्चर हे आपलं झालेलं आहे. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल किंवा तुम्हाला अजून जर काही एक्स्ट्रा नवीन गोष्टी हव्या असतील किंवा अजून एक्स्ट्रा काही बघायचं असेल किंवा एक्स्ट्रा नवीन गोष्टींचा अनुभव घ्यायचा असेल, तर नक्की आपला हा चॅनल नवनीत करिअरचा किंवा नवनीत प्रबोधिनीचा जो आपला चॅनल आहे YouTubeचा, तो चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करायला आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लेक्चर्स तुम्हाला कसं वाटतंय हे कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.